याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचं या ठिकाणी मनापासून सर्व शिवसैनिक या ठिकाणी स्वागत करीत आहे। पवार साहेब तुम आगे बढ़ो, सुप्रिया आगे बढ़ो। मी मनपूर्वक आभार मानते। खरं तर मी 4 दिवसापूर्वी तिथे आले होते। 4 दिवसापूर्वी या बारामती तालुक्याची आम्ही एक मीटिंग इथे घेतली आहे। या ठिकाणी आलेले सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, यानंतर मी भोर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये साधारणतः यानंतर मी भोर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये साधारणतः भोर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मी बोलत आहे। भोर तालुक्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पुन्हा एकदा भाजपमध्ये चाललेले आहे तशी चर्चा नेमकं काय आणि नेमकी कारण मला खरंच याची माहिती नाही। तरी दुसरीकडं प्रवीण माने जे आहेत ते काल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते। गेल्या अनेक दिवसापासून ते तुमचा प्रचार करत होते। मागच्या 10-15 दिवसापासून ते प्रचाराला गेलेले नाहीयेत। नेमकी त्यांची भूमिका काय, त्या संदर्भात तुमचं काय बोलणं झालं? मला खरंच माहिती नाही। मला वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही त्यांना विचारला तर जास्ती सहयोग। एकनाथ खडसेंशी गेल्या काही दिवसापासून ऍक्टिव्ह नाही तसं वाटतंय का? कारण नाही, खडसे साहेबांची तब्येत गेली अनेक दिवस बरी नाही। आज सकाळीच माझी रोहिणीताईंची भेट झाली। पुण्यात रोहिणीताई आणि मी जवळपास 1 तास आज सकाळी एकत्र होतो आणि खडसे साहेबांची तब्येत बरी नाही असं त्या बोलल्या। त्याच्यामुळे आणि बरेच दिवस त्यांची, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हॉस्पिटल आणि एवढ्या केसेस वगैरे, एवढी बिचाऱ्यांची त्या कुटुंबाची गडबड झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तब्येत एवढा स्ट्रेस आणि टेन्शनमुळे ती कमी जास्त होतेच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही सगळ्यांना त्यांची सातत्याने खडसे साहेबांची काळजी असते आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळच्या बोलण्यामध्ये तर काही मला ताईंच्या बोलण्यातून असं आलं नाही, पण त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आणि पुढे ताईंचे दौरे याच्या नियोजनाची चर्चा झाली। आता काय काय समाजात चर्चा होतात किंवा प्रेसमध्ये मला माहिती नाही, पण त्यांची तब्येत बरी नाही एवढं मला राज रोहिणीताईंनी पण सांगितलं। काँग्रेसचा एक बडा नेता त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम झाला होता, थोडासा पायाचा, त्याच्याबद्दल मला सविस्तर राज रोहिणीताईंनी सांगितलं। सातत्यानं सांगितलं ते काँग्रेसचा एक बडा नेता आमच्याकडे येईल। खरंच असं काही परिस्थिती आहे का राज्यामध्ये की काँग्रेस? मला काँग्रेसचं मला माहिती नाही, पण ज्या काँग्रेसच्या विरोधात रान पेटवून काँग्रेस मुक्त भारत करणार म्हणले तर आम्हाला असं वाटलं मुक्त म्हणजे काँग्रेसची सत्ता कमी होणार। आम्हाला माहिती नव्हतं की काँग्रेसचे सगळे नेते ज्यांच्यावर आरोप झाले ते भारतीय जनता पक्षात जाणार आहे। काल देवेंद्र फडणवीस आपल्या मतदारसंघात होते, इंदापूरमध्ये ते असे म्हणाले की माझी लढाई ही पवारांबरोबर नाही तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी अशी लढाई आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, उसकी जो मर्जी। काल देवेंद्र फडणवीस इंदापुरात होते, ते असं म्हणाले की
कधी नरेंद्र मोदींमुळे एक जगात आपली चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि मोदींना लढवण्यासाठी जे आहे ते आपल्याला जिंकवण्यासाठी लढायचं आहे. दुसरीकडे जे सांगितलं आहे ही लढाई जी आहे ती अजित पवार विरुद्ध शरद पवार नाही आता दिलं ना उत्तर मी. पण ह्याकडे कसं बघतात एकीकडे दिल्लीच्या ह्याच्यावरती राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई करण्याचा भाजपचा प्रयत्न असं वाटतं. मला नाही माहिती, मी नाही एवढा विचार करत. माझ्या लोकसभा मतदारसंघात आता दुष्काळ, मी सातत्याने गेले 3 महिने सगळ्यांना सांगते की पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात गंभीर होत आहे. सरकारची नैतिक जबाबदारी आहे. सरकार काय उपकार करत नाही आहे कुणावर. सरकारनी पाणी हे दिलंच पाहिजे, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. टँकर सुरू झालेच पाहिजेत, ते सरकारनी केले पाहिजे, छावण्या सरकारनी केल्या पाहिजेत आणि हे नियोजनबद्ध पाणी सोडणं, कॅनॉलना पाणी सोडणं, त्या छावण्या काढणं आणि पिण्याचं पाणी पोचवणं हे सरकारची जबाबदारी आहे, कुठल्या प्रायव्हेट एजन्सीची नाही. आणि जर प्रायव्हेट एजन्सी करत असेल तर मग सरकारने ॲक्सेप्ट करावं की बाबा आम्हाला काही जमत नाही आहे, प्रायव्हेट यंत्रणेने करावी, मग आम्ही घेऊ सगळी ती जबाबदारी. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पुरंदरमध्ये सभा घेत आहेत. खरंच आपली त्यांना भीती वाटते? मी भीती नाही देतो. भीती स्टाईल दडपशाही तिकडे, मी लोकशाही. लोकांना प्रेम देऊन, काम करून, निष्ठा ठेवून आपण सगळ्यांनी काम करायचं असतं. हे संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले. त्याच्यामुळे भीती हे शब्द माझ्याकडे नाही, ती दडपशाही तिकडे. ताई, शेवटचा प्रश्न, सांगलीच्या जागेचा प्रश्न सातत्यानं काँग्रेस आहे ते आम्हीच लढणार म्हणताय, दुसरीकडे शिवसेनेत उमेदवार जाहीर केलाय. पवार साहेबांनी देखील एक अशी बातमी येते की पवार साहेबांनी थेट उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर नव्हता करण्याचं. काय बघा, हे बघा 47 सीट क्लिअर झालेल्या आहेत, 1 सीट. अशा कुठल्याही आघाडीमध्ये अशा गोष्टी होतात. काश्मीर टू कन्याकुमारी एवढ्या आघाड्या झाल्यात, एखाद्या सीटवर अशा गोष्टी होतात. आणि आमच्या बाजूनी लोकशाही आहे आणि आमच्या सगळ्या लोकशाही पद्धतीमध्ये आमचे कॅन्डिडेट आम्ही ठरवतो. आमचे कॅन्डिडेट मोठा पक्ष नाही ठरवत. त्याच्यामुळे अशा त्या गोष्टी लोकशाहीमध्ये एखाद्या सीटमध्ये होणं त्याच्यात गैर काय. उलट तुम्ही म्हणलं पाहिजे की चांगले लोकशाही पद्धतीने सगळं चांगलं. पण यातून खतखत जी आहे ती समोर येत नाही. खतखत काय तो, अरे लोकशाहीमध्ये काय बोलायचंच नाही का कोणी, सगळ्यांनी आजी करायचं, ते तिकडे, इकडे नाही. नाही, प्रवीण माने उद्या महायुतीसोबत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं होतं. उद्या प्रवीण माने इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. बघूया ना, मग त्यांना भूमिका स्पष्ट करू दे, मग मी बोलू.